कोल्हापूर एससी आरक्षण बचावतर्फे 9 मार्चला भव्य संघर्ष महामोर्चा। अनुसूचित जाती आरक्षणाच्या बचावासाठी आणि कथित खोट्या जात प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण बचाव आंदोलन समिती कोल्हापूरच्या वतीने सोमवार 9 मार्च रोजी शहरात भव्य संघर्ष महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडील निवडणुकांमध्ये काही निवडून आलेल्या प्रतिनिधींनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे एससी आरक्षित जागांवर विजय मिळवून राजकीय स्वार्थ साधल्याचा आरोप यावेळी समितीने केला। जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे काही सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांनी निवडणुका लढवल्या, तर या प्रकरणात संबंधितांची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करून त्याची पदे बरखास्त करावीत, अशी कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार व गोकुळचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी पत्रकार परिषदेत केली। ते म्हणाले, अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनांदोलन समिती कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं येणाऱ्या 9 तारखेला समस्त अनुसूचित जातीतील प्रत्येक घटक या मोर्चामध्ये सामील होणार आहे। हा मोर्चा जो कोल्हापूरमध्ये विराट मोर्चा जो निघणार आहे तो बिंदू चौकापासून तो कलेक्टर ऑफिसवरती येऊन कलेक्टरांना निवेदन देऊन संपणार आहे। हा मोर्चा कशासाठी आहे? हा मोर्चा कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, हा मोर्चा सरकारच्या विरोधात नाही, हा मोर्चा ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं जातीचे दाखले दिलेले आहेत आणि जातीचे दाखले वैध केलेले आहेत, अशा अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये हा विराट मोर्चा निघणार आहे। या विराट मोर्चाच्या माध्यमातून या सरकारला आणि या प्रशासनाला कुठेतरी जरब बसली पाहिजे आणि भविष्य काळामध्ये अशा पद्धतीचे दाखले निघाले नाही पाहिजे, याच्यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे। या मोर्चामध्ये अनुसूचित जाती जमाती जातीच्या 59 घटकापैकी अनेक घटकातले लोक स्वतःहून इथं कोल्हापूरमध्ये येऊन या मोर्चामध्ये सामील होणार आहे। तर हा मोर्चा कोल्हापूरकरांनी समस्त अनुसूचित जातीतल्या सर्व घटकांनी बौद्ध, मातंग, चर्मकार, खाटीक, वाल्मिकी, बुरुड, मांगारुडी वगैरे सर्वच जातीच्या लोकांनी इथं मोर्चाला येऊन हा मोर्चा यशस्वी करावा, एवढी विनंती आपल्या सर्वांना करतोय आणि आव्हान या निमित्तानं आम्ही सर्वजण या निमित्तानं आम्ही करतोय। तर या आव्हानाला निश्चितच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल आणि या निमित्तानं या प्रशासनाला आणि या सरकारला नक्कीच जाग आल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री आम्ही बाळगतो। याशिवाय कथितरित्या अपूर्ण कागदपत्रांवर खोटे दाखले देण्यात अधिकाऱ्यांची संगनमताची भूमिका असल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व खातेनिहाय चौकशीची मागणी करणार असल्याचे माजी आमदार राजीव आवळे यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेस उत्तम कांबळे, दुर्वास कदम, प्रमोद कदम, शिवाजीराव कवाळे, डी.जी. भास्कर, सुभाष देसाई, बाबासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे, शरद गायकवाड, प्रेमानंद मोरे, अनिल माने, विनोद कांबळे, राहुल आवळे आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी रोहन पाटील, कोल्हापूर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।